उडत्या पक्षाला परतीची तमान असावी, नजरेसमोर दिशा असावी, घरटे काय बांधता येईल केव्हाही, नजरेसमोर जिंकण्याची जिद्द असावी. घे भरारी धोकात, दाखवून दे त्या वेळा आकाशाला तुझी अवकात. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि म्हणतो आयुष्य छाने थोडे लहाने, रडतोस काय वेड्या जगण्यास शाने, काट्यातही फुलाची झुलती कमाने, उचलून घे हवं ते दुनिया दुकाने, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमाने. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. जाऊया मैदानाच्या दिशेने. चला फास्ट घ्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. परंतु दोन्ही संघ एकमेकाला गुणलेखक सर सांगतायत तहान माझी लाटेची, थेंबाणी पोट भरणार नाही, हरणार मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि दोन्ही संघांना जिंकायचं, परंतु क्रिकेटचा नियम आहे कोणाला तरी जिंकावं लागेल आणि कोणाला तरी पराभवाला सामोरं जावं लागेल. समोर आव्हान असेल परंतु सुहास पवार विरुद्ध अरब शेख. फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडू वरती टोल उचल करतोय अरफात, तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एक धावेने संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक खातं खोलतोय सुहास पवार, ज्याच्या नावामध्ये वादळ आहे. म्हणजे पवार या शब्दावरती महाराष्ट्रामध्ये बोलताना थोडं जपून बोलावं लागतं सर. हा निश्चितच मंगेश सर, पवार या नावावर थोडंसं जपून बोलावं लागतं. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये देखील जपून बोलावं लागतं. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळेस काय घडतं, पंचांनी पकडलाय, पंच सांगतायत ओ यू टी आउट. इथे मात्र विकेट पकडली जाते. LBW इथे होत आहे शुभम मानगाव एक्सप्रेस विकेट च पतन. सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें छत पर जाना है, मेरी मंजिल हा उर्वरित सामना उद्या देखील आम्ही खेळवणार नाही. काय तो निकाल आजच लागणार आहे सर. हा, ज्याची बॅट या अगोदरच्या सामन्यामध्ये गुणलेखक सर अगदी बरसत होती, भेदक मारा करत होती, बॅटेतून धावांचा अगदी पाऊस पडत होता, त्या वादळाला मात्र शांत करण्यामध्ये अरब हा गोलंदाज यशस्वी झालाय. पण स्थानिक खेळाडू मात्र खेळपट्टीवर दाखल होतोय तो भावेश झोरे. गोलंदाजी मार करतोय अरब शेख आणि त्याच्या समोर आव्हान असेल भावेश झोरे याचं. आता सुहास पवारला मात्र आपली विकेट राखून खेळावा लागेल. चांगला चेंडू, टप्पा पडला तर चेंडू खाली राहिला, तू मी तू, आणि याच दरम्यान मात्र निर्धाव चेंडू मात्र आपल्याला बघायला पडतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक असणार होतं ते पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर प्लेचं षटक ज्याला अंबरनाथवरनं खास येते मागवला गेलाय म्हणजे अरब शेख. त्याचं हा बदलापूर पासूनचा प्रवास राहिला अरब शेखचा. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, परंतु मैदानामध्ये काय घडते, पंचांनी सांगितलं नो चेंडू. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंतिम राहील. पंचांवरती कोणताही दबाव नका टाकू. चला लगेच खेळा सर. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. प्लीज फास्ट. हार जीत ही लपंडावर रे, जिद्द राहो जे जिंकायची, अडवतील ही लाख वादळे पण तू सिद्ध होऊन झुंजायचे रे. नो बॉल. यस, चला तुम्हालाच बॅड लाईट होईल सर. फील्डचा चेंडू, तुम्हालाच बॅड लाईट होईल. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट, मोठा फटका मारण्याची संधी असेल फलंदाजाला, पण तू भावेश जोरे स्ट्राईक वर आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला नेत्रदीपक फटका, कारण जमिनींना गुदगुल्या
साधा धावसंख्या धावफलकावर गुणलेखक सर मला सांगतात 6 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. गोलंदाजी मार्कवर येतोय अराब. एक भेदक गोलंदाजी करतोय पण तो त्याच्या समोर आव्हान भावेश जोरे याचं. चेंडूला आपटण्याचा पंच पण तो पंच फिरतायत. वाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावं लागते. या परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल ती अराब या खेळाडूला. सात धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. मंगेश सर हे स्वप्न कोणी पाहिलं? स्वप्न साऱ्यांनी पाहिलं पाहिजे. रात्रीच्या साखर झोपेमध्ये साऱ्यांना स्वप्न पडतात पण तू स्वप्न पाहायचं झालं तर जागेपणी पहा. आम्ही तर म्हणतो अनिल अंबानीने का पाहावा? अनिल इकडे पाहिलं पाहिजे. हा नक्कीच स्वप्न तर सर्वांनीच पाहिले पाहिजेत आणि स्वप्न सगळ्यांची देखील पूर्ण होतात. ते तुमच्यामध्ये धमक पाहिजे. खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं पण क्षेत्रक्षण याच बरोबर. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या तब्बल पोहोचले जाते सर 7 धावेवरती. म्हणजे महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी क्रमांक माजी कर्णधार इंडियन टीम. 7 धावा. 7 धावा. मंगेश सर 6 चेंडूचा खेळ झालाय. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. सुहास पवारला मात्र आता आपली विकेट किती महत्वाची आहे कारण बलाढ्य असा मुकद्दर संघाशी 2 हात करतोय आणि अंतिम सामन्याचा हा प्रवास निश्चितपणे कोणाच्या दिशेने जाईल. पण तो आपण नेहमीच म्हणत असतो की अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारे खेळ होत असतो. पण सर इथे बघायला भेटतंय अंबरनाथचा खेळाडू समोर असेल सुहास पवार आणि जिथून धारावीमधून बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गावरती दिसतोय आपल्याला भावेश नाईक. म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट. यावेळेस 20 एफ मध्ये खेचलेला फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मोठा गॅप होता आणि तोच पाय डीजे थांबा. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषेची भेट. येतोय 4-4-4-4 चौकार. 11 धावा धावफलकावा लागल्यात. 3 षटकांचा सामना असेल. दुसरं षटक मार्गस्थ होतंय. 11 धावा धावफलकावा लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आला आयकॉन खेळाडू आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्याच्या डोक्यावरनं निघून जातोय. येतात त्या 4 धावा. सर डोक्यावरनं नाही. प्रयत्न खूप सुंदर होता. जर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले पाहताय ना तर त्याचा पूर्ण प्रयत्न होता. 100% योगदान दिलं होतं. सर या खेळाडूसाठी थोड्या टाळ्या झाल्या पाहिजेत कारण पूर्ण जीव त्यात टाकतोय. म्हणजे त्याला माहिती आहे हा मेगा फायनलचा दिवस आहे कारण याच मेगा फायनलची आपल्याला 365 दिवस वाट बघायला लागेल. त्याला या खेळाडूला सगळ्यात जास्त या संघासाठी मेहनत करतोय कारण मगाशी देखील अप्रतिम झेल मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. हा प्रयत्न चांगला राहिला मंगेश सर परंतु शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 5 फिरतायत. वाईट बॉल येतोय. एक अवांतर धाव फलकावा लागते. धावसंख्या धावफलकावा लागल्यात 16 धावा. दुसरा षटक चालू आहे. भावेश नाईक याचं काहीसा आक्रमकता दाखवतोय तो सुहास पवार. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. एक चांगला फटका. तिथे मात्र समीन मात्र क्षेत्ररक्षण करतोय. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या सर पुढे सरकते तब्बल 17 वरती. हा मंगेश 17 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तर नॉन स्ट्राईकला येतो सुहास आणि स्ट्राईकवर आहे भावेश जोरे. त्याच्या बॅटीतून देखील मोठे मोठे फटके स्थानिक पातळीवर खेळत असताना आपण पाहिलेत आणि तशाच प्रकारची फलंदाजी त्याला करावी लागेल कारण की अंतिम लढत आहे आणि अंतिम लढतीमध्ये या सामन्याचा विजय संपादन कोण करणार. या अगोदरच्या एका स्पर्धेमध्ये विक्रांत संघाने आपलं स्थान प्रस्थापित केलंय. तो चॅम्पियन टिकीट झाला. ती स्पर्धा होती मैत्री प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा. चांगला चेंडू. टप्पा पडण्याचा चेंडू अगदी शरीराच्या दिशेने निघून गेला. पंचांकडे दात मागतोय. पंच तितके चाणाक्ष चेंडूची सांगता होते. 17 धावा धावफलकावर आहेत. मंगेश सर 17 धावसंख्येचं समीकरण राहिले. कोणाला तरी खतरा निर्माण होऊ शकतो हे समीकरण राहिलंय पण याही परिस्थिती भावेश जोरेला मोठे फटके मारावे लागतील.
सर भावेशला इथे मात्र सिंगल काढून द्यायचंय, कारण त्याच्या समोर आयकॉन खेळाडू सुहास पवार. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला गेला होता भावेश नाईककडनं, परंतु चांगला प्रयत्न देखील केलेला आहे. स्वतःच्या गोलंदाजीवरती फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा चांगला प्रयत्न देखील होता. एक धाव भेटते, एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती तब्बल 18 वरती. दुसरा षटक चालू आहे सर. ज्यावेळेस आपल्याला आयकॉन खेळाडू असतो ना, त्यावेळेस आपण स्वतःहून मारण्याचा प्रयत्न कधी नाही करायचा. आपल्या आयकॉन खेळाडूला आपण का आणला गेलाय, त्याला इथे का आपण एवढ्या लांबून इथे मात्र आणला गेला, अंबरनाथवरून सुहास पवारला इथे का आणला गेलाय, त्याचा खेळ बघण्यासाठी. त्याच्या बॅटीतून मोठे हवाई हल्ले, मोठे. लाईट बंद करायची, लाईट बंद कर. ही हा समोरचा हॅलोजन बंद करा. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, म्हणूनच पुन्हा एकदा सांगतोय, सासू मेली खोकून खोकून, जावई आला 90 ठोकून, परंतु सुहास पवार मारतोय षटकार एकदम वाकून 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 वाकून. नाही म्हणजे सर वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, षटकार ठोकेगा मगर झुकेगा नाही साला. प्रेक्षक मायबाप हा सामना बघण्यासाठी आला आणि त्यांच्यापर्यंत हा स्कोर बोर्ड आमच्या माध्यमातून नक्कीच गेला पाहिजे. हा निश्चितच 12 चेंडूचा खेळ झालाय. मंगेश सर धावसंख्या धावफलकावर लागल्यात 24 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 6 चेंडू फेकण्यासाठी स्थानिक गोलंदाज सज्ज झालाय. त्याला माथेरानच्या या अगोदरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा टीव्ही LED त्याला मिळाला आहे आणि त्याच्या प्रकारची गोलंदाजी आणि तशा प्रकारचा खेळ त्याला करावा लागेल, कारण की स्थानिक गोलंदाज आणि स्थानिक फलंदाज यामध्ये हा सामना रंगतोय. कारण की समोर आव्हान आहे भावेशचं, गोलंदाजी मार्कवर आहे अर्थात. चांगला चेंडू, चेंडूला फक्त सलामी दिले. भावेशला माहिती आहे सुहास पवारला स्ट्राईक द्यावा लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार. भावेशने त्याच्यावर विश्वास टाकून स्ट्राईक तर निश्चित दिलाय. त्या स्ट्राईकचा समाचार घेईल का, कारण की समोर तितकाच भेदक गोलंदाजी करणारा स्थानिक खेळाडू अर्थात गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तिसरा षटक चालू आहे. धावसंख्या तब्बल पोहोचले गेले 25 वरती. स्ट्राईकला असेल डावकुरा फलंदाज सुहास पवार. यावेळेस थोडासा खराब चेंडू, काहीसा अरफात वरती दबाव दिसतो की काय. फायनलचा सामना आहे सर, थोडा दबावामध्ये दिसतोय. जो गोलंदाज जो ऐकवान मात्रांचा समजला जाणारा खेळाडू आहे अरफात, त्याच्यावर देखील आपल्याला इथे प्रेशर बघायला भेटतंय. हा दडपडीमध्ये येत, अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला सज्ज करा. कारण की संघर्षाच्या लढाईत जिंकलात किंवा हरलात, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता माझा. फेकून दिला चेंडूला. यावेळेस मात्र काय फटका बघायला भेटतोय. एक कंटेनर 2 टमटम, एक कंटेनर 2 टमटम. सुहास टोकतोय षटकार एकदम टपक टमटम टपक टमटम टपक टमटम आणि येतोय षटकार. धावसंख्या मात्र या षटकारच्या सहाय्याने पोहोचते ती 32 वरती. हा मंगेश सर 32 धावा धावफलकावर. ज्या पद्धतीने विश्वास दाखवूनच भावेशने अगदी सुहासला स्ट्राईक दिला आणि तशा प्रकारचा त्या विश्वासाला सार्थक अशी फलंदाजी देखील करतोय सुहास ऑन फायर. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे की काय, परंतु नाही. बाहुबलीचा कटप्पा अर्थात या गोलंदाजाचा जर चुकला टप्पा तर सुहास पवारच्या बॅटीतून येतो 6 धावांचा फटका, 6 धावांचा फटका आणि या 6 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 38 वरती. बघा मॅच कुठे होती ना इकडे सर, 2 षटकाराने मॅच कुठे आणून ठेवून दिली डायरेक्ट. हा निश्चितच मंगेश सर सततचा क्रिकेट खेळणारा आयकॉन खेळाडू म्हणून माथेरानमध्ये विक्रांत संघामध्ये प्रत्येक वेळा येत होतो आणि त्याने आपण पाहिलं असेल की नाईटची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये याच सुहास पवारनी ती घेतलेली झेप आज देखील नेत्रदीपक आहे. अर्थात ची झेल होती, गोलंदाजी मार्क होता बाळा देशमुख आणि शेवटच्या चेंडूवर मारलेला अर्थातचा फटका आपण पाहिली असे. ती झेल आणि त्या झेलच्या दरम्यान कुणाल सरांनी सांगितलं होतं की श्रीलंकेचे चिते देखील या झेपच्या समोर कमी आहेत, परंतु इथे फटकेबाजी करतोय सर तो.
ती आठवण करून द्यावी लागेल आपल्याला. यावेळेस काहीस दडपण 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 गोलंदाज प्रेशर मध्ये दिसतोय. इथे मात्र वाईट घोषित केले जात आहे. सर ती आठवण करून द्यायला लागेल सुहास पवारची. त्यावेळेस डे नाईट स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये 48 धावा या फलंदाजाने कुठल्या होत्या, ती आठवण आपल्याला करून द्यायला लागेल. झेल तर आपण ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करेल त्यावेळेस ती आठवण करून देऊ, परंतु आता त्याला आठवण करून द्यायला लागेल. 12 चेंडूमध्ये तब्बल त्याने 48 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो अरबाज. समोर आव्हान असेल सुहास पवार, डावखुरा फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित केली जाते या षटकामध्ये. मला वाटतं दुसरा वाईट हा पडतोय, तिसरा वाईट. सर षटकामध्ये 3 वाईट पडला तर मी नक्कीच एक म्हणतो. एक वाईट म्हणजे लग्नाची पत्रिका, दुसरा म्हणजे हळदीचं पॅकेज आणि तिसरा म्हणजे तुम्ही हनीमून पॅकेज दिला की काय. यावेळेस मात्र चांगला कमबॅक, एक चांगला कमबॅक बघायला भेटतोय सर. 2 षटकार खाल्ले, 2 वाईट देखील बघितले, परंतु चांगला कमबॅक देखील बघायला भेटला. हा मंगेश सर, कमबॅक करता येतो क्रिकेटच्या दुनियेमध्ये. तुम्हाला कमबॅक करता येतं. चला फास्ट घ्या. यावेळेस पुन्हा एकदा दडपण दडपण, मेगा फायनलचं दडपण इथे दिसतंय. या वाईटच्या रुपयाने धावसंख्या तब्बल पोहोचते 41 वरती. बघा शेवटचा षटक आहे, जो मात्रांचा आयकॉन समजणारा खेळाडू देखील दडपणामध्ये दिसतोय. हे मेगा फायनलचं दडपण आहे. यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु चांगला प्रयत्न होता अर्शच्याकडनं आणि 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. 2 धावा घेऊन सर पुन्हा एकदा स्ट्राईकला गेल्या. धावसंख्या तब्बल पोहोचते 43. 43 धावा दफलकाव्या लागल्या. सुहास स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. षटकातला शेवटचा चेंडू आणि समोर आव्हान सुहास पवार याचं. गोलंदाजीवर सज्ज आहे अरफात. यावेळेस काय फटका आपल्याला बघायला भेटतोय. व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका मात्र आपल्याला बघायला भेटतोय. टूल वर टूल आणि एकदम षटकार ठोकतोय सुहास पवार. एकदम ब्युटिफुल, एकदम ब्युटिफुल. आणि या 6 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 49 वरती आणि विजयासाठी धावा पाहिजेत 50 धावा. आणि सुहास वैयक्तिक 10 चेंडू आणि 36 धावा त्याच्या बॅटीत. 38 धावा आल्या. परंतु अप्रतिम स्टेडियम मध्ये इथे झेल देखील घेतला हर्षने उर्फ डोडो याने. खरोखर चांगला झेल घेतला, नाही तर कुठेतरी लागला असता बॉल इथे स्टेडियम मध्ये. तर वैयक्तिक 36 धावावर तो सुहास पवार. एक हाती खिंड निश्चित लढावले. पहिलं सत्र संपले, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. समीकरण असेल 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा. सर समीकरण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. नंतरच्या 12 चेंडूमध्ये तब्बल आपल्याला 42 धावा बघायला भेटल्या. ज्याच्यासाठी सुहास पवार ओळखला जातो ना, तेच खेळी मात्र मैदानामध्ये बघायला भेटली. कारण ज्यावेळेस 12 चेंडू 48 धावा गरज होत्या, सामना होता बंड्या बॉईज विरुद्ध मुकद्दर आणि त्यावेळेस देखील सुहासने धुव्वाधार फटकेबाजी करत होता. आणि आता देखील सामना आहे विक्रांत विरुद्ध मुकद्दर आणि त्यावेळेस मी देखील सुहास पवारने एक आक्रमकता फलंदाजी त्याच्या बॅटीतून बघायला भेटले. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विक्रांत संघ प्लीज. चला विक्रांत संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग. पहिलं सत्र संपलं. 18 चेंडूचा खेळ झाला. 49 धावा आल्या. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष ते मुकद्दर संघाला. सर मॅच कुठेही गेली नाहीये. अरब शेख आहे, भावेश नाईक आहे. जर आपण पाहिलं तर मात्र 18 चेंडूमध्ये 50 धावा या सहज पूर्ण होऊ शकतात. कारण जरी अरफातची बॅट देखील लागली तरी अरफातच्या बॅटीतून देखील मोठ्या धावा आपल्याला बघायला भेटतील. जसा भावेश इकडे विक्रांत संघाकडनं खेळतो तसाच तिकडे अरफात देखील खेळतो. म्हणजे मॅच कुठेही गेली नाहीये. 18 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा कुटायच्यात. आता मरतो अरब शेख असेल, भावेश नाईक, परत इकडे असेल शुभम आणि त्याच्यासोबत असेल सुहास पवार. ही 4 आयकॉन खेळाडूंची लढत आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला भेटेल. 4 दिग्गज खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहता. युट्यूबच्या माध्यमातून जे घर बसल्या मात्र बघत असतील ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील. कारण मॅच खूप फायनलची मॅच आणि खूप
मजेदार मॅच आहे. तर विक्रांत संघाच्या गोलंदाजांना संधी असेल. बघा मंगेश सर, मी म्हणतो अमाप पैसा आहे क्रिकेटमध्ये. हकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे शहरामध्ये दादोजी कोंडवे स्पर्धेमध्ये आपण बघतो ISPL च्या माध्यमातून स्पर्धा भरले. गेल्या वर्षी त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक होतं 1 करोड रुपये. आणि इथे बघा काय अमाप पैसा आहे. आपण सकाळी अख्खं जंगल शोधून काढलं, युनियन बँकेने ATM कुठं बसवलं काय माहित नाही, परंतु आराब शेखचा जर विकेट विक्रांत संघाच्या गोलंदाजाने जर घेतला तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल शैलेश डोबे यांच्याकडून. परंतु पिंपळाच्या रूपासारखं खडकावर देखील उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निश्चयाच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळं काय येतील आणि जातील, परंतु पिंपळाच्या रूपासारखं घट्ट पाय ठेवून खडकावर देखील उगवता आलं पाहिजे. परंतु इथे वादळ कुणाचं घुमणार, मुकद्दर संघाचं का विक्रांत संघाचं? बॉल द्यायचं का? बॉल द्या, बॉल प्लीज. म्हणजे सर असेल नसेल कोणी, तू सदा पंखात भरारी ठेव. फेक, फेक, फेक. येईल एक दिवस तुझाई, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. बॉल घे. स्वतःवर विश्वास ठेवून ही फलंदाजी गोलंदाजी करावी लागेल. कारण की समीकरण आहे 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष. लढता लढता हरलो तरी त्याची मला खंत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल. शांत राहिला मी काही संत नाही. चला जाऊया सामन्याकडे. गोरे भाई तुमच्याशी चर्चा निश्चित करू. चाय पे चर्चा जरूर होगी. सुहास पवार विरुद्ध अरब शेख. म्हणजे बघा लढत काय आहे. बदलापूर आणि अंबरनाथ ही लढत आहे. यावेळेस काय फटका आणि काय झेल आहे. इथे पहिल्याच चेंडूवरती विकेट जाते. अरब शेख मात्र इथे मात्र एक मोठी विकेट, मोठा मासा आणि 3000 रुपयाचा प्राइज सुहास पवारच्या नावावरती जात आहे. सुहास परावाच्या नावावर 3000 रुपयाचे बक्षीस. शैलेश डोबे विक्रांत संघाचे पॅकर्स यांनी 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. परंतु मंगेशर हे नव्हतं सांगितलं की पहिल्या चेंडूवर, परंतु अनपेक्षितपणे घडलं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये अशा प्रकारचा खेळ होत असतो. हरता हरता लढलो, लढता लढता लढलो तरी याची मला खंत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल. शांत राहिला मी काही संत नाही. परंतु इथे शांत राहून मॅच जिंकता येणार नाही. इथे तुमची बॅट बोलली पाहिजे, इथे तुमची गोलंदाजी बोलली पाहिजे. शांतने इथे तुम्हाला काय भेटणार नाही. इथे मेहनत करावी लागेल. इथे शांत बसून चालणार नाही. परंतु जर रिप्ले पाहिला तर रवींद्र कुंभार याची कॅच अप्रतिम. म्हणजे इथे मात्र टर्निंग पॉइंट मात्र बघायला भेटतोय. यावेळेस मात्र निधाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. इथे मात्र विक्रांत संघ पकड निर्माण करतो की काय. चांगली गोलंदाजी सुहास पवारची आपल्याला बघायला भेटते. हा निश्चितच सुनील सर या आठवणी आहेत. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. सुहास पवार जेल खाली येतोय. सुहास पवार कडनं चुकी होणार नाही. इथे मात्र जल्लोष सुरू होतोय विक्रांत संघाच्या तंबू मध्ये. कारण विक्रांत संघाला माहितीये जे 2 वादळ या मैदानामध्ये घुमणार होतं त्या 2 वादळांना बॅक टू पॅव्हलियन पाठवलंय. सुहास पवारने आपल्या गोलंदाजीवरती नक्कीच मुकद्दर विक्रांत संघाचे पाठीराखे सारे खुश झाले असतील. कारण जे वादळ घुमणार होतं या मैदानामध्ये ते दोन्ही वादळ बॅक टू पॅव्हलियन आहे सर. पण निश्चितच मंगेश सर बघा मैदानाच्या बाहेर काय घडतंय. प्रेक्षक वर्ग जो थांबला होता तो प्रेक्षक वर्ग मात्र जड पायाने या मैदानाचा निरोप घेतोय. कारण की 2 चेंडूवर ज्या संघाच्या खेळाडूंवर विश्वास होता ते तंबूच्या आश्रयाला परत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये आम्ही सांगतो बऱ्याच वेळेला असं होतं मित्रांनो. कारण की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ नाही सर, अख्खी मॅच बदलून टाकले पहिल्या षटकामध्येच. जे वादळ घुमणार होतं त्या वादळांनाच शांतता करून टाकली. नाही पण मंगेश सर आपलं काम आहे त्यांना थांबवण्याचं. आपण आव्हान केलं बोलून होतं. देखील आता थांबणार नाही.
विक्रांत संघाचे क्षेत्ररक्षक अगदी तुटून पडतायत चेंडूवर. जो रवींद्र कुंभारने कॅच घेतला ना तिथेच विक्रांत संघाने थोडा शॉट सोडला असेल. हा निश्चितच मंगेश सर त्यावेळेला विजयाच्या एक पाऊल पुढे त्यांनी गेलं, कारण की या ट्रॉफीच्या अगदी जवळ जाण्यासाठी काही अंतर दूर आहे आणि ते अंतर कापण्यासाठी गोलंदाजी मार्गवर असलेला सुहास मात्र प्रत्येक चेंडू दरम्यान या क्रिकेटच्या खेळामध्ये रणनीती आखतोय. समोर आव्हान असेल आता अरफात. यावेळेस मात्र एक चांगला फटका बघायला भेटतोय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और अरफात का षटकार देख, षटकार देख, षटकार देख. परंतु इथे येतोय 6 धावाचा फटका. अरफात देखील एक मात्रांचा ऐकवान आणि खरोखर त्यांनी दाखवून दिलं का मी देखील सुहास पवारला बड्डक शॉट मारेल आणि अप्रतिम नेत्रदीपक षटकार म्हणजे त्याच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटला. सर प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार देखील आले ना तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये सहज येऊ शकतात. यावेळेस मात्र कार्पेट लेवलचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडीशी मिस बिल्डिंग बघायला भेटते. इथे मात्र डायरेक्ट थ्रो केला गेला होता परंतु 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. 6 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या 9 धावा. हा आमचे गुन्हेलेखक सर सांगतात की पहिल्या सत्रामध्ये हीच परिस्थिती होती, त्यांचा धावसंख्या होती 7, आमची आणि इथं विक्रांत संघाची पण नक्कीच सर. विक्रांत संघाची पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि इथे मात्र मुकद्दर संघाच्या 9 धावा. परंतु गोलंदाजीच्या मार्गावरती कोण असेल? रोहा मानगाव एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखला जाणारा गोलंदाज अर्थातच शुभम मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर आव्हान असेल डावखुरा फलंदाज अतिक ह्याचं स्थानिक खेळाडू आहे, परंतु छोटा पॅकेज बडा धमाका करण्याचं काम मात्र याच्याकडे आहे. गोलंदाज तयार. शुभम गोलंदाजी मार्कवर. समोर आव्हान असेल अतिक पटेल. एकच धाव मिळते. मोठे फटके मारावे लागतील मंगेश सर. आता नाही म्हटलं तरी 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 11 चेंडू मध्ये देखील या लक्ष्यापर्यंत पोहोचता येतं, कारण क्रिकेटच्या मैदानावर आपण पाहिलंय की 12 चेंडू 48 धावा देखील याच क्रीडांगणावर झाल्यात. हॅलो सर, आता पाहिलं तर 12 चेंडू मध्ये आता इथे 42 धावा मात्र आपण पाहिल्या आताच या चालू इनिंग मध्ये. जे पहिल्या इनिंग मध्ये म्हणजे 7 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि नंतरच्या 12 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा कुठल्या गेल्या सुहास पवारच्या बॅटीतून. म्हणजे ही खासियत या मैदानाची. इथे 30 चेंडू मध्ये 33 धावा देखील आपण न होताना पाहिल्यात आणि 30 चेंडू मध्ये 70 धावा देखील होताना पाहिल्यात. हे मैदानाची या खासियत आहे. पण धुवाधार फलंदाजी करणारा अरफात मात्र स्ट्राईक घेतोय. गोलंदाजी मार्कवर आहे आयकॉन खेळाडू भावेश. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही, निदा चेंडूची सांगता होते. प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यावा लागेल, कारण की मोठं लक्ष आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या चेंडू पासून सुरुवात करावी लागेल. 50 धावांचं लक्ष पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. अरफात सटका धुवाधार फलंदाजी करणारा तो देखील थोडासा चाच पडतोय. समोर आयकॉन खेळाडू आहे मानगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जाणारा, रोहा इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि खरेखर कौतुक करावं लागेल. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक विजय मात्र तिथे विजय क्षेत्ररक्षण करतोय आणि विजय झेल देखील असं घेतला असं मला वाटतंय, कारण अरफात सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन जातोय. सर हा मंगेश सर बघा ना, अरफाची देखील धुवाधार फलंदाजी होईल. अरफाच्या बॅटीतून देखील मोठे मोठे फटके येतील असं प्रेक्षकांना वाटत होतं, पण तो देखील आता जड पायाने तंबूच्या आश्रयाला जातोय. काहीशी खराब परिस्थिती असेल. हा चला घ्या, फास्ट घ्या. सूर्यनारायण अस्ताला गेलाय. चिटपाखरू आपल्या घरट्याकडे जाईल. आपण तर माणसं आहोत, आपल्याला देखील घरट्याकडे जायचंय. सूर्यनारायण केव्हाच अस्ताला गेलाय. चिटपाखरू तर कधीच आपल्या घरट्यापर्यंत पोहोचलं देखील आणि आपण तर 2 पायाची माणसं आहे आणि आपल्याला देखील घरट्याकडे जावं लागेल.
शरीराचा वेध घेतला, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जसा सामना संपेल त्याच वेळेला पारितोषिक वितरण समारंभ, मान्यवरांचा सत्कार सन्मान सोहळा हे सारं काही याच क्रीडांगणावर असेल. पाहुण्यांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती असेल त्या कार्यक्रमाला देखील इथं उपस्थिती लावा मित्रांनो. हे सारं काही तुमच्यासाठी आहे. मुखद्द चॅम्पियन ट्रॉफी 2025चं आयोजन, सुवर्ण पर्व 7वं आणि 7व्या वर्षामधली ही सायंकाळ. एका बाजूला विक्रांत, दुसऱ्या बाजूला मुखद्दर संघ. चला फास्ट, जीत फास्ट घ्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी मला वाटतं विजय आखाडेला सज्ज केलाय. मुकद्दर संघाचे सर्व खेळाडू पाठीराखे, सर्वांना विनंती आपण जवळपास थांबायचंय. आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे ऑफिशियल पंच, गुणलेखक, आमच्या आवाजाची काळजी घेणारे जलालबाई, या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आज यूट्यूबच्या माध्यमातून जी टीम इथं दाखल झाली त्यांचं देखील धन्यवाद करतो. त्यांनी या आजच्या दिवसामधलं सगळं धावतं वर्णन कव्हर केलं, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. अलाउन द कार्पेट शेड ट्रॅव्हल होतोय आणि मुख्यत्वे करून हा तो प्रेक्षक वर्ग ज्यांनी आमचा आवाज सहन केला, आम्हाला आमच्या आवाजाला झेललं, तो प्रेक्षक राजा, या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आयोजकांना देखील धन्यवाद देतो की इथे 3 दिवस समालोचना करण्याची आम्हाला संधी दिली. माझ्या साथीला असलेले मंगेश मोरे, मयुरेश कदम, सागर पाटील या सर्वांनी सहकार्य दिलं आणि त्या सहकार्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद करतो. आणि या स्पर्धेदरम्यान आयोजकांनी जी संधी दिली त्या आयोजकांसाठी एक लाईन मी नेहमीच म्हणत असतो मंगेश सर, की आकाशात देखील एक तारा माझा असावा, थकलेले डोळे उलगडतात तारा चमकून दिसावा, तेथे देखील एक छोटीशी दुनिया माझी असावी आणि त्या दुनियेमध्ये तुमच्यासारखी माणसे असावी. लिखबाईचा आमचे ऑफिशियल पंच यांचे धन्यवाद निश्चितच मानतो. टिटवाळ्यापासूनचा प्रवास, या माथेरानचं टेनिस क्रिकेट सर एवढाच फक्त मागे एक पंचांच्या भूमिकेवर बराच वाद होतो आणि चाणाक्ष असे पंच तुम्ही आम्हाला मिळालात. या स्पर्धेला तुम्ही 4 चांद लावले. तुमचं देखील आयोजकांच्या वतीने आणि मी स्वतः समालोचक म्हणून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. अप्रतिम गोलंदाजी करतो विजय आखाडे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. विक्रांत संघ 2025 मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय संपादन करणार, कारण की 2024 मध्ये विजयाची हॅट्रिक त्यांनी सादर केली होती. माथेरानच्या क्रिकेट हंगामध्ये व्हाईट बॉल येतोय, एक अवांतर धावसकाला लागते धावफलकावर, 12 धावा धावफलकावर. विजयापासून भरपूर दूर आहे मुकद्दर संघ, पण विजयाच्या दिशेने सुरुवात केली ती विक्रांत संघाने, ती देखील पहिल्या चेंडूपासून. कारण पहिल्या सत्रामध्ये 49 धावा आल्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांचा विजय निश्चित केला. पंचाचा आकाशाकडे पतावा लागेल, विकेट जाते आलमची मैदानाबाहेर. एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुकद्दर संघाची सुरू असलेली पडझड. परंतु आपल्या स्पर्धेमध्ये मुकद्दर संघ एखाद्या द्वितीय क्रमांकावर राहील. परंतु मी सुरुवातीला 2024चा लेखाजोखा जेव्हा टेनिस युट्यूबवर टाकला होता त्यावेळेला म्हटलं होतं की विक्रांत संघ 2024 मध्ये सलग 3 वेळा विजय संपादन करून या माथेरानच्या टेनिस विश्वावर त्यांनी दादागिरी प्रस्थापित केले आणि यावेळेला 2025 मध्ये तो विजयाचा अश्वमेध रोखला जाणार का, पण तो मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हा दुसरा विजय संपादन करणार का. फक्त औपचारिकता शिल्लक आहे सामन्याची आणि विजय संपादन केला चॅम्पियन. नाही नाही ना, व्हाईट बॉल, चला बाहेर या. पंच निर्णय लवकर द्या. व्हाईट बॉल आहे, औपचारिकता शिल्लक आहे. छोट्या विक्रांतांची फार मोठा उत्साह आहे, त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय.
आपल्या परिसरातील संघ विजय संपादन करतोय आणि त्याचबरोबर विजय संपादन केला आहे.